हॅलो दोस्तांनो. आज आपण एका अशा सुपर हिरोची गोष्ट ऐकणार आहोत ना, जी ऐकून तुम्हाला वाटेल की आपण एखादा भारी ॲनिमे एपिसोड्स बघतोय. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की ताकद आणि शौर्य हे फक्त मोठ्या आणि धिप्पड शरीरात असतं, हो ना? पण आपली आजची ही गोष्ट तुमचा हा विचार एकदम बदलून टाकेल बरं का. चला तर मग थेट या गोष्टीत उडी मारूया आणि बघूया की खरी सुपर पॉवर आकारावर नाही तर आतल्या धाडसावर अवलंबून असते. आज आपण बघणार आहोत की तुमच्यासारख्या लहान मुलांमध्येही किती मोठे शूरवीर लपलेले असतात. आता बघा, सई आणि तान्या या दोन मैत्रिणींनाही असाच एक प्रश्न पडला होता. त्यांच्या चर्चेत एक भला मोठा हत्ती आणि एक इवलीशी मुंगी यांची गोष्ट आली. तान्या म्हणाली, "ओरे, हत्तीपुळे मुंगी किती लहान आहे." पण तेव्हा शिवा नावाच्या एका हुशार मुलाने एकदम भारी लॉजिक लावलं. तो म्हणाला, जर ती इवलीशी मुंगी त्या महाकाय हत्तीच्या कानात गेली ना, तर तो एवढा मोठा हत्ती चक्क मातीत लोळेल. विचार करा, केवढी मोठी ताकद आहे का छोट्याशा मुंगीत. आणि दोस्तांनो, शिवाचं हेच लॉजिक लहान मुलांनाही लागू पडतं. हीच ताकद कशी काम करते हे आपण आता बघणार आहोत. हीच सिक्रेट पॉवर अगदी परफेक्टली समजून घेण्यासाठी आपण आपल्या पुस्तकातली एक मस्त गोष्ट बघणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे छोट्या माणसाची मोठी मदत. यातला आपला मेन हिरो आहे अनिकेत नावाचा एक छोटा मुलगा आणि त्याच्या सोबत आहेत त्याच्या काकू. ही स्टोरी म्हणजे ॲनिमे कार्टूनचा असा एपिसोड आहे जिथे एक एकदम साधा वाटणारा मुलगा अचानक ॲक्शन हिरो बनतो. चला तर बघूया नक्की काय होतं ते. आता कुठल्याही ॲक्शन पिक्चरची सुरुवात कशी होते? एकदम शांततेत. आपली गोष्टही अशीच एका शांत घरात सुरू होते. काकू आणि आपला छोटा अनिकेत सोफ्यावर बसलेत. अनिकेत एकदम गुपचूप त्याचा अभ्यास करतोय आणि काकू त्याच्या बाजूला आहेत. सगळं कसं अगदी रिलॅक्स चाललंय. पण आपल्याला कार्टूनमधून माहितीच आहे ना की अशा शांततेनंतरच अचानक एखादं मोठं वादळ येतं. आता तुम्ही म्हणाल, आपला हा हिरो केवढा मोठा असेल? तर मित्रांनो, आपला अनिकेत फक्त आणि फक्त 6 वर्षांचा आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 6 वर्षांचा मुलगा हिरो कसा काय बनू शकतो? पण मघाशी आपण मुंगीचं उदाहरण बघितलं ना, तसंच इथेही वय आणि आकार हे फक्त आकडे आहेत. जेव्हा एखादं मोठं संकट समोर उभं ठाकतं, तेव्हा वय अजिबात मॅटर करत नाही. आणि आपला हा छोटा हिरो लवकरच हे सिद्ध करून दाखवणार आहे. आणि अचानक बूम! एकदम भयानक संकट कोसळतं. कुठून तरी अचानक एका पालीचं छोटंसं पिल्लू थेट काकूंच्या साडीवर येऊन पडतं. एखाद्या ॲनिमेमध्ये जसं अचानक एखादा भयानक मॉन्स्टर आकाशातून टपकतो ना, अगदी तसंच काहीसं होतं इथे. आता विचार करा, तुम्ही असे निवांत बसलाय आणि अचानक अंगावर पाल पडली तर ह्या भयानक एंट्रीमुळे काकूंची काय अवस्था झाली असेल ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर होतं काय, या अचानक टपकलेल्या मॉन्स्टरमुळे काकूंची अक्षरशः हवाच गुल होते. त्या म्हणतात ना, माझी धडधड वाढली. मी त्या पालीच्या पिल्लाला झटकू शकत नव्हती. मी गच्च डोळे बंद केले. म्हणजे बघा, भीतीने त्यांची इतकी गाळण ओढालीये की त्या एका जागेवर चक्क स्टॅच्यू झाल्या. त्यांना स्वतःच्या हाताने त्या पालीला साधं झटकून टाकणंही जमेना. त्यांनी भीतीने डोळे एकदम गच्च मिटून घेतले. आता या संकटातून काकूंना कोण वाचवणार? इथेच तर होते आपल्या छोट्या हिरोची एकदम कडक एंट्री. काकू भीतीने सुन्न झालेले असताना 6 वर्षांचा अनिकेत क्षणाचाही विचार न करता सुपर हिरोसारखी झेप घेतो. 1, 2, 3. तो एका सेकंदात त्या पालीची शेपटी पकडतो आणि थेट घराबाहेर फेकून देतो. बास, मॉन्स्टर आऊट. काय तो वेग आणि काय ते धाडस! अनिकेतने काकूंना त्या संकटातून अगदी चुटकीसरशी वाचवलं. आता एवढं भारी आणि फास्ट रेस्क्यू ऑपरेशन केल्यावर हिरोला बक्षीस तर मिळायलाच हवा ना बॉस. काकूंना जेव्हा समजलं की अनिकेतने त्यांना वाचवले, तेव्हा त्यांनी त्याला प्रेमाने घट्ट मिठी मारली. "तू तर आज माझा जीवच वाचवलास," असं म्हणून त्यांनी अनिकेतला एकदम भारी बक्षीस दिलं. चक्क 2 चविष्ट चॉकलेट्स. चांगलं काम केलं की त्याचं फळ असंच एकदम गोड असतं बरं का. पण खरी कॉमेडी तर आत्ता सुरू होते, जेव्हा काकूनी अनिकेतला विचारलं की "सांग बरं, या पालीमुळे आज आपण काय शिकलो?" तेव्हा आपला हा छोटा हिरो थोडा लाजला आणि एकदम मिश्किलपणे म्हणाला, "काकू एकदम भित्री भागूबाई आहे." म्हणजे बघा, एका बाजूला त्यानं हिरोसारखा जीव वाचवला आणि दुसऱ्या बाजूला तो काकूंचीच फिरकी घेतोय. एकदम फुल ऑन कॉमेडी सीन. अनिकेतचा या जोकवर काकूंनी अजिबात राग मानला नाही. उलट मोठ्या अभिमानाने त्यांनी हे मान्य केलं. त्या हसत म्हणाल्या, "काकू भित्री भागूबाई तर आहेच, पण माझा अनिकेत खूप मोठा शूरवीर आहे." त्यांनी अनिकेतला एक खराखुरा सुपरहिरोज घोषित करून टाकलं. आणि तो होताच तसा, कारण त्याने न घाबरता एकदम वेळेवर एवढी मोठी मदत केली होती. तर दोस्तांनो, या पूर्ण स्टोरीचा क्लायमॅक्स म्हणजे तात्पर्य काय?
तर तुम्ही लहान मुले दिसता तितकी लहान अजिबात नसता. तुमच्या प्रत्येकामध्ये खूप मोठी पॉवर लपलेली असते. जेव्हा एखादा अचानक संकट येतं ना, तेव्हा तुमच्यासारखी लहान मुलंसुद्धा खूप मोठी मदत करू शकतात. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. जशी इवलीशी मुंगी हत्तीला हरवू शकते, तसाच मोठ्या संकटाचा सामनाही करता येतो. हीच तुमची खरी सुपर पॉवर आहे. पण थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पिक्चरच्या शेवटी जसा एक पोस्ट क्रेडिट सीन असतो ना, तसाच एक भारी सीन इथे घडला. सगळं शांत झाल्यावर अनिकेतनं एक भन्नाट प्रँक केला. त्याने अचानक काकूंच्या पाठीमागे बोट दाखवलं आणि जोरात ओरडला, "पाल!" बापरे! हे ऐकून काकू मोठ्याने किंचाळल्या आणि घाबरून थेट अनिकेतच्याच मागे जाऊन लपून बसल्या. आपला हिरो आता एकदम खोडकर बनला होता. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न. काय वाटतं तुम्हाला? अनिकेतला तिथे खरंच दुसरी पाल दिसली होती, की आपला हा शूरवीर फक्त काकूंची मज्जा घेण्यासाठी एक भारी प्रँक करत होता? तुमची कल्पनाशक्ती चालवा आणि नक्की विचार करा. तर आज आपण बघितलं की एका छोट्या माणसाची मदत किती मोठी असू शकते. नेहमी लक्षात ठेवा, मदत करण्यासाठी आणि हिरो बनण्यासाठी वय कधीच आडे येत नाही. चला तर मग अशाच एका भन्नाट गोष्टीसोबत पुन्हा नक्की भेटूया.